पडणारी असा एक क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपल्या भेटीला येतोय. भूषण आहे ना बॉलर. सामन्याला सुरुवात. दोन सलामीवर बॅटर किरण निलेश या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याच प्रकारची सुरुवात राहिली होती. IMVचा संघ आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावेने सुरुवात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. धावेंचा श्रीगणेशा तर दुसरीकडून गोलंदाज हितेश पांडे. स्पोनर आहे, स्वकर्णधार आणि तो गोलंदाजी मार्कवर आहे. एक अष्टपैलू असा खेळाडू सातत्याने हितेशकडे पाहिलं जात आहे. हितेश पांडे दुसरीकडून लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन यावेळेला आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा. पंचांचे 2 हात एका लाईन मध्ये आहेत. अर्थातच अतिरिक्त धावी धावफलकामध्ये ऍड केली जाते. एक चेंडू 3 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. द क्रिकेट हा खेळ आपण सातत्यानं पाहायला मिळतो. अगदी ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेड लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तोच खेळ आज आपण पाहताय. पुन्हा एकदा पंच कुडूसर वळतात आमच्या दिशेने. अर्थातच यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टम्पचा मारा उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जातो. पहिला चेंडू 4 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात आहे परंतु त्या सुरुवातीला किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. यावेळेला पूल आहे, वंडरफुल आहे. थोडासा हुक केला होता आणि जातोय चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ 10 धावा धावफलकावर. यावेळेला टिचून मारा होता परंतु पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतात. अर्थातच थोडासा गोलंदाज आतापर्यंत लाईन लाईन लेन टप्पा सर्व काही भरकडलं जातं आणि त्या कारणास्तव पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये ऍड होत आहेत. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 11 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर डिलिव्हरी, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्त धावेंचा अक्षरशः पाऊस पडतोय. आमच्या सोबतीनं संपूर्णतः आमची DBN लाईव्हच्या माध्यमातून आलेली टेक्निकल टीम, अर्पित असेल, प्रशांत असेल, कॅमेरामॅन प्रीत असेल, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण पाहतोय ऐकतोय. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस अर्थातच RTO आणि ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे. क्रिकेट आणि क्रिकेट ज्या खेळानं आज संपूर्णतः आपण पाहायला गेलं तर एक लाखोंमध्ये मित्रपरिवार ज्या खेळानं दिलाय तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तोच खेळाचा आस्वाद घेण्यासाठी आज संपूर्णतः ही कामगार योजना आपण पाहतोय. अतिरिक्त धाव नव्हे तर यावेळेला निर्धाव चेंडू आहे. लगातारचे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, फेअर डिलिव्हरी आणि त्या बळावर आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर. टिचून मारा करण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा पंच आमच्या दिशेने वळतात. आज खऱ्या अर्थानं पंच देखील हाताची एक्सरसाइज करतात की काय, इतके वाईट आतापर्यंत येतात. 5 अतिरिक्त धावा, 12 धावा धावफलकावर येतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 13 धावा धावफलकावर आहेत. यस, क्षमा असावी, नॉन स्ट्रायकर देखील म्हणतात यावेळेला की ही देखील एक ऍड आहे. 2 सलामीवर फलंदाज किरण असेल, निलेश असेल, डावकारू फलंदाज पूल करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. यावेळेला डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट असता तर वेगळं काहीसं दृश्य पाहायला मिळालं असतं परंतु ह्या वेळेला थोडीशी चुकी. बॅकअप तितकासा चांगला नव्हता त्या कारणास्तव सिंगल धाव. पुन्हा ही धावफलकामध्ये ऍड. 1 टू गो शेवटच्या चेंडूंचा. यस कुडू सर, फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आहे. यस, डॉट चेंडू आहे. धावफलकावर आतापर्यंत
13 धावा शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन हा डॉट चेंडू आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते आहे. मिड विकेटच्या दिशेनं आपण पाहतोय. सिंगल धाव सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज आणि सोप्यारित्या ह्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतात संपूर्णतः टेक्निकल टीम असेल आज ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात आली अशी संपूर्णतः टीम आपण पाहतोय. मग त्यामध्ये नागेश घरतदादा असतील, रोशन राडे साहेब असतील, सलीम चारणिया असेल, अक्षय शुक्ला असेल, मंगेश जावर असेल, सोहेल शेख असेल, शाखीर शेख असेल. हा संपूर्णतः टीमची तितकीच मोठी एक आयोजक आणि एक क्रिकेटमध्ये आगळी वेगळी योजना राबविण्यात आली आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येऊन चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडू अमित आहे यावेळेला गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आतापर्यंत धावफलक 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 1.1 चेंडूंचा खेळ ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन पुल केला जातोय. हुक आहे पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, सीमारेखा पार षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद निलेश. 2 सलामीवर फलंदाज. एकीकडे निलेश 2 चेंडू 6 धावांवर खेळतोय तर दुसरीकडे किरण अक्षरशः आज मैदानामध्ये आखू पाळतोय. 21 धावा धावफलकावर पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन आहे. थोडस लेंथ लाईन चेंज, स्लोअर गतीचा मारा. निर्धाव चेंडू येतोय. 1.3 चेंडूंचा खेळ 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगला कमबॅक आहे. दुसरीकडून ज्या थोडीशी शेवट नक्कीच गोड असेल. 1.3 चेंडूंचा 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आज अगदी मैदानामध्ये वादळ आलंय की काय. मग ते हवेनी असो बॅटीनी असो धावा या कोऱ्याने ओढतात. धन्यवाद. थँक्यू डीजे. 25 धावा धावफलकावर येतात. चांगली सुरुवात आहे. 2 फलंदाज निलेश असेल, करण असेल, किरण असेल. चांगली सुरुवात लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आणि त्या प्रकारचे आतापर्यंत फलंदाजी देखील राहिले. 25 धावा धावफलकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 8 चेंडूंचा नक्कीच खेळ बाकी असेल. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल, ती कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असेल, हे सर्व काही दर्शवलं जाईल. पुन्हा एकदा क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. 29 धावा धावफलकावर आतापर्यंत येत आहेत. चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंतच्या 5 चेंडूमध्ये 14 धावा येतात. पुन्हा एकदा शेवट गोड. दुसरं षटक समाप्त. बॅक टू बॅक यावेळेला षटकार आहे. षटकारानं धावफलक पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 35. येस डीजे.
बहीण ज्याची होती त्याने घोड्यावर बसवून नेली गो, ज्याची होती त्याने टांग्यानं बसवून नेली. DJ Jack. यस थँक्यू डीजे. 35 धावा धाफकावर येतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आज खरं तर एक विशेष दिवस, संपूर्णतः भारतवर्षासाठी एक सुवर्णमय दिवस, ऐतिहासिक दिवस असं आपल्याला पाहायला मिळतो. आज 19 फेब्रुवारी 1630. आज संपूर्णतः महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक ऐतिहासिक दिवसामध्ये ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये हे सामने आपण रंगताना पाहायला मिळतोय. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस अर्थातच RTO यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी संकल्पना, ही संकल्पना अगदी क्रिकेटमय आज पुरापाडा मैदान हे होत असताना पाहायला मिळते. 12 चेंडू 35 धावा धाफकावर नवीन गोलंदाजी मार्कवर या वेळेला भूषण येतोय. पहिला चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये ऍड असेल का? पंच आमच्या दिशेने पुन्हा एकदा वळतायत. अतिरिक्त धाव नक्कीच धाफकामध्ये ऍड. भूषण आपण सातत्याने हा खेळाडूला खो खो पट्टू म्हणून ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. विरार यंगस्टारचा संघ असेल त्या संघामधील एक अष्टपैलू असा खेळाडू, परंतु आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आहे. क्रिकेटमध्ये देखील त्या प्रकारचं सिद्ध करावं लागेल. काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळ नक्कीच दर्शवेल. अतिरिक्त धाव धाफकामध्ये ऍड. लेग बायच्या दिशेनं पंच यावेळेला दर्शवतात सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होते, परंतु 2 सलामीवर फलंदाज. (37) 37 धावा आतापर्यंत येणारे. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. क्रिकेट हे खऱ्या अर्थानं आमचं पहिलं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम हे आम्हाला जिंकायचं आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, क्रिकेट हे असं देखील म्हटलं जात आहे, क्रिकेट ये बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाते भी वही है लेकिन सुकून भी उसे में मिलता है. आणि ह्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि हाच ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये आज संपूर्णतः क्रिकेटमय वातावरण आपण पाहतोय. संपूर्णतः RTO ची टीम असेल. 9 चेंडू अतिरिक्त धावा आतापर्यंत धावफलकामध्ये अक्षरशः आपण पाहायला गेला तर 9 धावा या अतिरिक्त धावा येतात आणि त्या बळावर त्या जोरावर आतापर्यंत 38 धावा ह्या धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. थोडीशी चुकी घडली जाते क्षेत्ररक्षणामध्ये, चुकी आणि त्या बळावर पंचांचा देखील हात यावेळेला एक हात हवेत होता. अर्थातच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि क्रिकेट हा खेळ अतिशय एक नियमावर येस नो ह्या प्रत्येक कॉलवर हा क्रिकेट खेळला जातो. एक रणनीतीचा खेळ, एक कॅल्क्युलेशन खेळ म्हणून ह्या खेळाकडे पाहिलं जात आहे. ह्याच खेळानं खरं तर आम्हाला शिस्त लावली, ह्याच खेळानं खरं तर आम्हाला सन्मान दिला. ज्या खेळानं आज आपण पाहायला गेलं तर जिंकलो तरी जमिनीवर राहायला शिकवलं आणि हारलो तरी एक भरारी मारायला शिकवलं. हाच तो खेळ आपण पाहतोय. अर्थातच क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट आज संपूर्णतः ज्या खेळाला संपूर्णतः भारत वर्षानं वेड लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. धावफलकाच्या दिशेने आतापर्यंत 39 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन निलेश किरण, चांगली सुरुवात आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. गडीबात पहिला. धन्यवाद, थँक्यू डीजे. पारितोषिक देखील आलंय. खरं तर भूषण गोलंदाजासाठी हे पारितोषिक असेल. रघुनाथ कलबाडे साहेब यांच्याकडून अजून एक विकेट काढली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चेंडूंचा खेळ. यस, नवीन फलंदाज रंगराज आहे. आतापर्यंत 2 खेळाडूंना रंग भरल्यात
परंतु आता रंग भरण्यासाठी नावातच रंगराज आहे आणि तो रंगराज येतो यावेळेला. काय घडेल काय बिघडेल. आतापर्यंत 39 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज रंगराज उंच तगडा ताकदवान सर्व काही आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ दर्शवेल का हा देखील पाहायला जाईल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर जातो आणि त्या कारणास्तव अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. 40 धावा धावफलकावर आतापर्यंत कुठल्या जातात. लोअर फुल टचचा चेंडू मिडविकेटच्या दिशेनं सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. रंगराज यावेळेला खऱ्या अर्थानं जाणतोय जो फलंदाज लहरामध्ये आहे त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातो. 41 धावा धावफलकावर अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अतिरिक्त धावा धावफलकामध्ये आतापर्यंत 8 येतात आणि त्या 8 धावा खऱ्या अर्थानं कितपर्यंत महागड्या ठरतील. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. विकेट साठी रघुनाथ साहेब कळपाटे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय. भूषणनी जर का विकेट घेतला आणि भूषण हा खरा तर मला वाटतं चाहता आहे सर्वांचा आणि त्या कारणास्तव पारितोषिक देखील येत आहे, परंतु प्रयत्न थोडासा असफल राहतोय. ह्या वेळेला चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय. 42 धावा धावफलकावर 1 टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील, किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल, किती धावांचं टार्गेट असेल, हे सर्व काही आता पाहिलं जातं. यावेळेला काय थोडासा फंबल. भूषण सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. यस पंच लेगबाईचा इशारा येतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 42 धावा कुठल्या गेल्या. आता येणारे 43 धावा कुठल्या गेल्यात. आता येणारे 18 44 धावांचे एक भलं मोठं आव्हान हे धावफलकावर नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय टॉस की बॉसच्या दिशेनं. डीजे एक मिनिट थांबवतोय. पुरोहित सरकार साहेबांना मी विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते अजून एक ह्या स्पर्धेतील मुख्य सत्कार, अर्थातच ह्या स्पर्धेत खऱ्या अर्थानं एक चांद लावण्याचं खऱ्या अर्थानं ज्यांनी काम केलंय असे आदरणीय सन्माननीय देसाई मॅडम आपण देखील यायचे. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार शुभ सत्कार हा करण्यात येईल. देसाई मॅडमला मी विनंती करतो आपण देखील यायचंय. एक स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल आपल्याला. आपण ऐकतोय पाहतोय रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस अर्थातच RTO आणि ज्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतंय देसाई मॅडम यांचा देखील एक शुभ सत्कार, मायेची शाळ तसेच एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. श्रीफळ देखील देण्यात येतं आणि एक शुभ सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं देसाई मॅडम यांचा देखील आपण पाहतोय आणि मॅडमला विनंती करतोय 2 संघ चला यापुढील होणारा सामना कुलदीप 11 विरोधामध्ये आयोजक 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. देसाई मॅडम यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जातोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. आयोजक 11 यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघामध्ये एकीकडे कुलदीप 11 आहे तर दुसरीकडे आयोजक 11 असा हा सामना असेल. प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सत्कार, एक गोड सत्कार आणि असं म्हटलं जातं ना की अतिथी देव ही आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती या ठिकाणी जोपासण्याचा संपूर्णतः आज RTO अर्थातच रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हा प्रयत्न केला जातोय. त्या भूमिकेसह त्या परंपरेसह
चला रियाज आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते तर रंगराज सज्ज होते 44 धावांचा पाठलाग पहिला बॉल लेफ्टच्या बाहेर वेगवान चेंडू येस आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय दुसरा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केले परंतु क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे लॉंग ऑनला एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा झाल्यात एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 44 धावांचा पाठलाग आहे 3 धावा धावफलकावरती आहेत पहा आता IMB 11 समोर पांडे 11 हे बॅटल आहे आणि या बॅटल मध्ये आता खऱ्या अर्थानं कुठला संघ विजय होणार आहे कोणाच्या अगेन्स्ट होणार आहे कसा होणार आहे या गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे पुन्हा एकदा एक चेंडूचा खेळ झाला 3 टप्प्यात अपलकावर रंगराज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी लॉंग अप येस ओ मिस लॉंग अप तो क्षेत्ररक्षक चुकी करतोय चुकीचं रूपांतर चेंडू सीमार गप्पार चौकार 4 धावा ऍक्शन रिप्ले डिफेंडर कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला समोर डाऊन टू ग्राउंड करायचं होतं परंतु लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण चुकी आणि हातामध्ये आलेला चेंडू सुटलाय चेंडू निघून गेला चौकारा दरम्यान 4 धावा 7 धावा दफल करते जिकडे आतापर्यंत पुन्हा एकदा रंगराज सज्ज होतोय हो वेगवान चेंडू अरे ते पाठीमागे सुद्धा थोडीशी चुकी झाली त्यामुळे आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट +1 अशा तब्बल 2 धावा आल्या गेल्यात धावफलक किती आहे 9 3 2 चेंडूचा खेळ झाला 3 धावा 2 चेंडूचा खेळ झाला 9 धावा धावफलक वेगवान सुरुवात आहे 44 धावांचा पाठलाग आहे रंगराज पुन्हा एकदा सज्ज होतोय मोठा फटका पुन्हा तोच फटका एक्झिक्यूट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक निवडलं गेलंय परंतु 1 बाउन्स चेंडू जातोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न फेकी होईपर्यंत 2 धावा हा 2 धावा पुन्हा एकदा आल्या गेल्या आता 11 धावा धावफलकावर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला वेगवान सुरुवात आहे 44 धावांचा पाठलाग काय मॅच इम्पॉर्टंट आहे कसं खेळायचं आहे आणि त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत करत असताना ओ थोडासा पाठीमागे कट केला चेंडूला येस कट आणि कटला निघून गेला चेंडू सीमार गप्पार चौकार 4 धावा थँक्यू काय जबरदस्त सुरुवात आहे 3 षटकांच्या मॅचला धावांचा पाठलाग करत असताना कसे करायचे कोणाविरुद्ध करायचं नाही ते काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत रईस 11चं आहे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा रंगराज सज्ज होतोय ओ वेगवान चेंडू एक वेगवान थोडासा खाली राहिला होता फुल करायचं होतं ऑन साइडला परंतु टायमिंग नव्हतं त्यामुळे एकच धावफलकर आली गेली 16 धावा दाखल करतात 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय IMV 11चा संघ थोडासा अडचणीमध्ये आणि अडचणीमध्ये येत असताना कशा प्रकारे त्याला उत्तर देणारे कालवेल सांगणार आहे शेवटचा नेम कट केला चेंडूला त्यामागे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकच धाव सुरुवात चांगली 44 धावांचा पाठ दुसरी धाव येते बरच घडले आमच्या ऑफिशियल पंच नॉट आउट येस फिंगर गन ऑफ शेवटच्या अंतिम क्षणाला बोट उचलला क्रिकेटर 2 धावा घेणं गरजेचं होतं का काय घडलं क्रिकेटर ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या पाटील नेटवर्क वर चेंडू सुटला होता फेकी करत असा रंगराज कडून त्यानंतर दुसरी धाव घेता पहिल्या टीमला मिस त्यानंतर दुसऱ्या टीमला डायरेक्टली चेंडू यष्ट्यांवर लागला ना खिरकार आता मैदान कोणाला सोडावं लागले 17 झाल्या थांबा एक मिनिट थांबायचं 17 झाले 17 तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 17 धावा धावफलकावर 44 इज अ टार्गेट आणि समोर आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील
चे टीव्हीचे कॅमेरामॅन आहेत त्यांनी काय जबरदस्त पिक्चर कॅप्चर केलं होतं. 2 धावा घेता घेता विकेट आली गेली आणि आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता इक्वेशन 12-27. 12 मध्ये 27 हे इक्वेशन राहिले गेले. हेमन येतोय, दुसरा षटक मार्गस्थ हेमन आला गेलाय. हो पंच काय चेंडू काय डिसिजन काय आहे? डेट येस या ऐकूया तोपर्यंत डीजेला. माझ्या प्रेमाची शपथ तुला पाठीमागे मिस दोन खेळाडू मिस. येस चेंडू निघून गेला सी मारे गप्पार सावकार वाईटच्या रूपाने धावसंख्या धावपलकावर. हा फुलटॉस चेंडू मिस केला होता परंतु पाठीमागे यष्टांच्या मागे यष्टी रक्षकाने सुद्धा मिस केला होता त्यामुळे चौकार आला गेलाय. 21 रन 21 धावा धावपलकावर. आता इक्वेशन काय बनलं 11 मध्ये 23. IMP11 या संघाने 44 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. पांडे 11 या संघासमोर 21 धावा धावपलकर होते. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेला आणि आता इक्वेशन काय बनलं 11 मध्ये 23 या इक्वेशनला मॅच आणून सोडले. पुन्हा एकदा पाठीमागे चेंडूला खेळला गेला सिंगल रन. पहा एक धाव महत्वाचे लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपलकर आली. इकडे आता 10-22 इक्वेशन आहे. सुरुवात चांगली आहे परंतु सर्वांच्या नजरा आता कोणावर असणार? रियाजवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. महत्वाची विकेट गेली होती रनआउटच्या रूपानं बाद व्हावं लागलं होतं. आता रियाजवरती जबाबदारी आली. काय त्या रियाज त्या जबाबदारी कशा प्रकारे? सर्वेशजी मात्रे याने स्टेजवर यायचंय. सर्वेश मात्रे स्कोर झालाय 24 रन 24 धावा 44 टोविन आहेत. आता 10 मध्ये 20 10-20 इक्वेशन ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला क्षेत्राच्या त्या ठिकाणी येस क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये चेंडू आणि आता मैदान सोडावं लागलंय. विकेटचं बदल अजून एक गडी पाहत होते गॉन. थँक्यू सर्वेश याने आपल्या मुख्य मंचावर यायचंय. सर्वेश दियान सप्लायर्स यांचे मालक सर्वेश यांचं या ठिकाणी आगमन करते. आपलं सहर्ष स्वागत आहे या RTO चषक 2025 मध्ये. त्यांचा यथोचित सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करतोय. कॅमेरामॅन कॅमेरा ऑन आहे चला. आपण कॅमेरा ऑनच आहे परंतु कॅमेरा मैदानामध्ये जातोय इकडे सुद्धा जातोय. येस चेंडू निघून गेलाय सीमार्ग पार चौकार 4 धावा आणि आपण पाहतोय की आपल्या मुख्य मंचावर सन्मान जे एंटरप्राइजेसचे मालक आहेत जे ऑनर आहेत त्यांचं सर्वेश या ठिकाणी सर्वेश यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावर आपण पाहतोय. यस थँक्यू आपण आलात आपण या स्पर्धेला भेट दिली त्यामुळे RTO चषक आपले खूप खूप आभारी आहो. पहा धावपलक कुठे आहे मॅच कुठे चालू आहे 8 मध्ये 16 मिस पाठीमागे मिस ओ मिस अपील. आता उत्तर येणार आहे की नाही
काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आता इक्वेशन काय 6 मध्ये 15 6 मध्ये 15 इक्वेशन आहे IMV11 संघासमोर जे बॅटल आहे ते रईस 11 आणि दोन्ही संघासाठी खूप इम्पॉर्टंट मॅच आहे कारण पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं दोन्ही संघ पराभूत झाले होते आता समोर समोर आले रियान्स 11 जर काय सामना जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून हितेजी पांडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दोन खेळाडूंसाठी शेवटचं आणि अंतिम षटक मार्क असतं पहिला बॉल आखूट पदाचा चेंडू समोर डाऊन टू ग्राउंड केला गेलाय ओ रंगराज त्या ठिकाणी होते कुठल्याच प्रकारची चुकी नाही पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मागे पडतावं लागलंय गॉन प्रथमेश आला गेलाय आणि प्रथमेश पहिल्या चेंडूवर तो ब्रेक थ्रू आणून दिला ना का मैदान सोडावं लागलं पहा इकडे आता अडचणी वाढल्या गेल्या आणि आता बघूया या अडचणीला उत्तर देण्यासाठी नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतो मिस्टर रोहित आता 5 मध्ये 15 एखाद्या षटकाराने मॅच ऑन होईल पण तो षटकार येणार कधी तो षटकार लगावणार कोण 5 मध्ये 15 एक क्वेश्चन प्रथमेश पुन्हा एकदा हा कुठं चेंडू कॅट करायचं होतं परंतु बराच उंची गाठले चेंडूने त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू होते आता अजून जसे डॉट तसे अडचणी वाढणार जसं चौकार षटकार येणार तशा समोर अडचणी वाढणार आता इक्वेशन काय कट करायचा प्रयत्न प्रॉपर बॅटवर चेंडू आला नाही त्यामुळे एकच धाव की धावेन दबाव नाहीये इकडून या मॅचला जर जवळ आणायचं असेल तर एखादा मोठा फटक्याने ती मॅच ऑन होईल परंतु आता एखादा मोठा फटका येणार कधी 3-14 इक्वेशन काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी ओ मिस मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळे डॉट बॉल आउट विकेट गेली का येस पाठीमागे टिपला जे नखेरकर विकेटचं पतन गॉन येस सॉरी चला ओ पुल मिस चला या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली रईस 11 पांडे 11 हा संघ चला मॅन ऑफ द मॅच कोण आहे शेवटचं आणि अंतिम षटक हाताळलं प्रथमेश येस प्रथमेश ठरतो मॅन ऑफ द मॅच सन्मान करी फक्त एका धावाचं षटक 2 गडी बाद असा मिस्टर प्रथमेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच सन्मान करी